नमस्कार मित्रांनो, एक्झाम पॉईंट या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. चला तर मग बघूया रेल्वे भरती संदर्भातील सामान्य विज्ञान या विषयाचे काही प्रश्न. तर आजचा आपला टॉपिक आहे एकके, मोजमाप आणि मापन साधने. तर यामध्ये आपण काही मोजमाप घेण्याची साधने म्हणजे SI युनिट्स किंवा किलोग्रॅम्स वगैरे हे एकके मोजणार आहोत. चला तर मग बघूया आजचा पहिला प्रश्न. तर बघा, खालीलपैकी शक्तीचे SI एकक कोणते नाही? तर यामध्ये पर्याय आहे जूल पर सेकंड, किलोवॅट पर घंटा, अश्वशक्ती किंवा वॅट. तर बरोबर उत्तर आहे किलोवॅट पर घंटा. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल काही मेजरिंग युनिट्स असतात, जसे की त्यांना आपण SI एकके म्हणत असतो. तर काही लांबी मोजण्यासाठी आपण मीटरचा उपयोग करत असतो. तर द्रव्यमान म्हणजेच वस्तू मोजायसाठी आपण किलोचा उपयोग करत असतो. वेळ मोजण्यासाठी आपण सेकंदाचा उपयोग करत असतो. विद्युतधारा मोजण्यासाठी एम्पियरचा उपयोग केला जातो. तसेच तापमान किंवा ताप मोजण्यासाठी केल्विनचा उपयोग केला जातो. ज्योती किंवा तीव्रता मोजण्यासाठी आपण कॅन्डलचा उपयोग करत असतो. आणि पदार्थांची मात्रा जर मोजायची असेल तर त्यासाठी मोल वापरतो. तर आपल्याला त्याचे प्रतीकसुद्धा माहीत असायला पाहिजे. मीटरसाठी M यूज करतो, किलोग्रॅमसाठी kg वापरत असतो, तसेच सेकंदासाठी आपण S लिहित असतो, एम्पियरसाठी कॅपिटल A, केल्विनसाठी K आणि कॅन्डलसाठी CD आणि मोलसाठी MOL असे आपण युनिट लिहित असतो. तर तसेच शक्तीचे SI युनिट हे किलोवॅट किंवा घंटा असे आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते औष्णिक ऊर्जेचे एकक नाही? बघा, औष्णिक ऊर्जेचे एकक तर किलोवॅट, कॅलरी, वॅट सेकंड किंवा जूल. तर यामध्ये बरोबर उत्तर आहे किलोवॅट. किलोवॅट हे औष्णिक ऊर्जेचे एकक नाही. तर यामध्ये बघा, औष्णिक ऊर्जेच्या एककामध्ये काय काय मेजर केले जाते? तर विद्युत किती प्रमाणात पोहोचलेली आहे किंवा किती पॉवर विद्युतची आहे हे सुद्धा मेजर केलं जातं. आणि तसेच विद्युतची शक्ती म्हणून आपण त्याला पॉवर मेजर केले जाते. आणि किती इलेक्ट्रिसिटी यामधून आपण पासआउट करू शकतो, त्यामध्ये त्याला सामर्थ्यसुद्धा त्याचं किती आहे हे मेजर करण्यासाठी औष्णिक ऊर्जेचे किलोवॅट हे एकक वापरले जातात. कोणत्या भौतिक राशीचे एकक व्होल्ट एम्पियर आहे? बघा, विरोध, करंट, कार्य आणि आवेश. आता विरोधाचे एकक तर आपल्याला माहिती असायला पाहिजे, ओहम आहे. ओके, तर करंट, कार्य आणि आवेश या तीनपैकी व्होल्ट कशाचे एकक आहे? तर बघा, व्होल्टचे एकक हे आवेश आहे. बघा, कोणत्या भौतिक राशीचे एकक व्होल्ट आहे? तर आवेश मोजण्यासाठी व्होल्टचा उपयोग केला जातो. त्यानंतरचा प्रश्न आहे, रेजिस्टन्सचे एकक कोणते? तर रेजिस्टन्स म्हणजेच कोणत्याही इलेक्ट्रिसिटीला, पॉवरला ब्रेकडाऊन करण्यासाठी रेजिस्टन्स वापरले जातात. म्हणजे खूप जास्त व्होल्टेज येऊ नये तर त्यासाठी रेजिस्टन्सचा उपयोग केला जातो. तर रेजिस्टन्स मोजण्याचे एकक म्हणजेच ओहम, कुलम, एम्पियर किंवा व्होल्ट. तर रेजिस्टन्स मोजण्यासाठी नेहमी ओहमचा वापर केला जातो. तर बघा, ओहम हे एका सायंटिस्टच्या नावावरून या रेजिस्टन्सचे एककासाठी हे नाव ठेवले गेलेले आहे. आणि यामध्ये किती विद्युतधारा प्रवाहित होत आहे आणि त्याला प्रतिरोध करण्याची क्षमता या ओहमकडे किती आहे यावरून हे एकक ठरलेले आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, विद्युत ऊर्जेचे एकक काय आहे? तर न्यूटन, कॅलरी, जूल किंवा वॅट. बघा, न्यूटन हे आपण कशासाठी वापरत असतो? तर गुरुत्वाकर्षण किती आहे किंवा ग्रॅव्हिटी किंवा वजन मोजण्यासाठी न्यूटनचा उपयोग केला जातो. त्यानंतर जूलचा उपयोग इलेक्ट्रिसिटीसाठी केला जातो. त्यानंतर वॅटचा उपयोग. तर बघा, यामध्ये विद्युत ऊर्जेचे एकक मोजण्यासाठी वॅटचा उपयोग होत असतो. पॉवरचे युनिटच वॅट आहे, तुम्हाला माहिती असायला पाहिजे.
पॉवरचा फॉर्म्युला P = 1 जूल अपॉन 1 सेकंड आणि 1 जूल अपॉन 1 सेकंड म्हणजेच 1 वॅट होत असतं. तर वॅटला आपण कॅपिटल डब्ल्यूने सुद्धा डिनोट केल्या जाते. त्यानंतर आहे लेन्सचे SI एकक काय आहे? तर मीटर, डायोप्टर, जूल की न्यूटन? तर लेन्सचे SI एकक हे डायोप्टर असतात. त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता SI एकक नाही? तर ओहम किंवा मीटर. त्यानंतर आहे मीटर, ओहम की ओहम मीटर. तर बघा ओहम मीटर, ओहम अपॉन मीटर, मीटर ओहम मीटर किंवा ओहम मीटर. तर ओहम डॅश मीटर हे SI एकक नाही. ओहम हा रेजिस्टन्सचा SI युनिट आहे. मीटर हा आपण लांबी मोजण्यासाठी वापरत असतो. तर ओहम डॅश मीटर हा कुठलाही एक फॉर्म्युला नाही, म्हणून SI एककसुद्धा हे ओहम किंवा मीटर नाही. त्यानंतरचा प्रश्न आहे लांबीचे SI एकक कोणते? आताच आपण बघितलं लांबी मोजण्यासाठी आपण काय वापरतो? तर बघा मैल, इंच, फूट किंवा मीटर. तर लांबी मोजण्यासाठी नेहमी मीटरचा वापर केला जातो. मीटर हे SI युनिट आहे. तसे आपण साधारण भाषेमध्ये मैलमध्ये सुद्धा मेजर करू शकतो, इंचमध्ये सुद्धा आपण मेजर करतो, फूटमध्ये सुद्धा मेजर करतो. पण जेव्हा SI युनिटची गोष्ट येते तेव्हा आपल्याला SI एकक म्हणून मीटरचाच वापर करावा लागतो. म्हणजे लांबी मोजण्यासाठी आपण नेहमी मीटरचा वापर करू SI युनिट म्हणून. त्यानंतरचा प्रश्न आहे विद्युत विरोधाचे एकक कोणते आहे? बघा विद्युत विरोध म्हणजे विद्युतला प्रतिरोध करणारा. तर त्यामध्ये बघा वॅट, ओहम, कुलम किंवा न्यूटन. तर आपल्याला माहिती आहे वॅट इलेक्ट्रिसिटी मेजर करण्यासाठी, विद्युत प्रभार मोजण्यासाठी, तसेच ओहम हा रेजिस्टन्स मोजण्यासाठी म्हणजे विद्युतला प्रतिरोध मोजण्यासाठी. त्यानंतर कुलमसुद्धा एक SI युनिट आहे इलेक्ट्रिसिटीचं. त्यानंतर आहे न्यूटन. न्यूटनला आपण कशासाठी वापरला जातो? न्यूटन हा नेहमी वजन मोजण्यासाठी किंवा किलोग्रामसाठी आपण न्यूटनचा यूज करत असतो. तर बघा विद्युत विरोधाचे एकक हे ओहम आहे. म्हणजेच विद्युत प्रतिरोध किंवा विरोध ह्याचे एकक SI युनिट हे ओहम आहे. त्यानंतर आहे वजनाचे SI एकक कोणते आहे? वेट. वेटचे SI एकक कोणते आहे? तर किलोग्रॅम, न्यूटन, ग्राम किंवा डाईन. तर आपल्याला माहिती आहे वजन आपण नेहमी न्यूटनमध्ये मेजर करतो. वेट, वेट म्हणजे काय? तर मास इंटू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता मास काय असतं? तर मास म्हणजे मॅटर. आपल्या शरीरामध्ये किती मॅटर प्रेझेंट आहे आणि मॅटर वेगवेगळे टाईपचे आहे जसे की सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस. आणि एक फोर्थ वन इज द प्लाझ्मासुद्धा मॅटर आहे. आणि आपल्या शरीरामध्ये जेवढं मॅटर प्रेझेंट आहे त्याला गुणिला ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागत असतो. आणि हे दोन्हीही मिळून मॅटर आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स मिळून एक न्यूटन होत असतं. तर बघा वजन मोजण्यासाठी न्यूटनचा वापर केला जातो आणि न्यूटन हा कॅपिटल Nनी डिनोट केला जातो. त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या राशीचे SI एकक कॅन्डेला आहे? तर कॅन्डेला हे कुठल्या राशीचे SI एकक आहे? तर ओहम हा रेजिस्टन्ससाठी आपण वापरतो. वेग हा कशासाठी वापरतो? पण वेग, ओके, वेग मेजर करतो ना आपण. त्यानंतर बल म्हणजे शक्ती. त्यानंतर आहे ज्योती तीव्रता. तर कॅन्डेला हे ज्योती तीव्रता मेजर करण्यासाठी वापरले जाते. म्हणजेच प्रकाशाची तीव्रता किती आहे हे मेजर करण्यासाठी कॅन्डेला युनिट आपण वापरत असतो. त्यानंतर आहे विद्युत चार्जचे SI एकक कोणते आहे? विद्युत चार्ज. तर ओहम, कुलम, केल्विन आणि ज्योती तीव्रता. तर बघा ओहम रेजिस्टन्स. त्यानंतर कुलम काय आहे? तर कुलम हे विद्युत चार्जचे SI एकक आहे. त्यानंतर केल्विनमध्ये कॅलरीज मेजर करतो आणि ज्योती तीव्रता ही कशासाठी वापरत असतो आपण? विद्युतचा भार किंवा प्रभार. त्यानंतर आहे प्रकाश वर्षचे एकक कोणते आहे? बघा समय,
प्रकाशाची तीव्रता, द्रव्यमान आणि अंतर. तर प्रकाशाची तीव्रता मोजणे म्हणजे प्रकाश वर्षाचे हे एकक आहे. प्रकाशाची तीव्रता म्हणजे किती प्रकाशाची स्पीड आहे, किती स्पीडली प्रकाश हा एक अंतर पूर्ण करत असतो, याला प्रकाशाची तीव्रता मोजणे असे म्हणतात. त्यानंतर आहे खालीलपैकी कोणत्या भौतिक राशीचे एकक ओहम आहे. बघा, भौतिक राशी तर विद्युत विरोध, करंट, प्रकाश किंवा यापैकी नाही. तर बरोबर उत्तर आहे विद्युत विरोध हे भौतिक राशीचे एक ओहम आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे आवाज मोजण्याचे एकक कोणते आहे. तर बघा, आवाज मोजण्याचे सुद्धा मेजरिंग युनिट आहे, म्हणजे आवाजाची तीव्रता किती असायला पाहिजे किंवा किती आहे हे मोजण्यासाठी एक युनिट वापरले जाते. तर फर्स्ट आहे न्यूटन. न्यूटन हा वेट मेजर करण्यासाठी वापरला जातो. सेकंड वन आहे डेसिबल, सोन्स आणि फोन्स. तर बघा, यामध्ये बरोबर उत्तर आहे डेसिबल, म्हणजे आवाज मोजण्याचे एकक हे डेसिबल आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे ध्वनी प्रदूषण कशात मोजतात. बघा, पोल्युशनसुद्धा मेजर करण्यासाठी एक युनिट आहे. तर वॅटमध्ये मेजर करतात, पास्कलमध्ये मेजर करतात की हर्ट्झमध्ये किंवा डेसिबलमध्ये. तर यामध्ये बरोबर उत्तर आहे डेसिबल. ध्वनी प्रदूषण कशात मोजतात, तर डेसिबलमध्ये मोजतात. ध्वनी हा हर्ट्झमध्ये मेजर करत असतात. ध्वनी हा हर्ट्झमध्ये मेजर करतात. तर त्यानंतर आहे खालीलपैकी कोणत्या घटकाला जूलमध्ये मोजतात. जूल, तर जूलमध्ये ऊर्जा, वेग, बल की शक्ती. तर जूलमध्ये ऊर्जा मेजर केल्या जाते. ओके, जूलमध्ये काय मेजर करतात, मग ऊर्जा. त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या घटकाचे एकक नाही. घनत्व, सापेक्ष घनत्व, विस्थापन की दाब. तर यापैकी सापेक्ष घनत्व हे कुठल्याही घटकाचे एकक नाही. त्यानंतर आहे पृथ्वीपासून सूर्यापर्यंतचे अंतर मोजणाऱ्या एककाला काय म्हणतात. बघा, पृथ्वीपासून सूर्यापर्यंतचे अंतर, तर आपल्याला माहिती आहे पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये एक काही डेफिनेट अंतर आहे आणि ते मेजर करण्यासाठी आपल्याला कुठले तरी युनिट वापरावे लागतील. तर ते युनिट कुठले, तर लाईट इयर्स, त्यानंतर ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट, त्यानंतर केल्विन की जूल. तर बघा, ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट हे पृथ्वीपासून तर सूर्यापर्यंतचे अंतर मोजण्यासाठी यूज केले जातात आणि हे ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणजे पृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर मोजण्याचे एक युनिट मानले जाते. त्यानंतर आहे बलाचे SI एकक काय आहे. बघा, बल म्हणजे काय, तर फोर्स. ओके, फोर्स. आपण कुठलीही गोष्ट जर आपल्याला उचलायची असेल किंवा पुश करायची असेल, ढकलायची असेल, तर त्यासाठी आपल्याला एक फोर्स लावावा लागतो आणि फोर्स मोजण्याची एक युनिट आहे. तर ते कुठले, केल्विन, न्यूटन, पास्कल की व्होल्ट. तर बघा, बलाचे म्हणजे फोर्स मोजण्यासाठी सुद्धा न्यूटनचाच वापर होतो. मग आता हे कसे, तर बघा, कुठलीही गोष्ट जर आपण त्याला उचलत आहे तर त्याला एक डेफिनेट वजन आहे, म्हणजे त्यावर एक ग्रॅव्हिटेशनल फोर्स पण लागतो आणि त्याच्यामध्ये असलेला मॅटर पण महत्त्वाचा आहे. म्हणजे सपोज जर आपल्याला एखादे पुस्तक उचलायचे असेल तर त्या पुस्तकाचे वजन किती, तर ते वजन आपल्याला माहिती आहे. वेट मोजण्यासाठी आपण न्यूटनचाच वापर करत असतो, मग त्यासाठी आपल्याला बल पण लावावा लागला, म्हणून बलाचे SI एकक हे न्यूटनच आहे. त्यानंतर आहे चुंबकीय फ्लॅक्सचे SI एकक काय आहे. चुंबकीय फ्लॅक्स, तर बघा, फॅरेडे, हेनरी, पास्कल की वेबर. तर चुंबकीय फ्लॅक्सचे SI एकक हे वेबर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे चालीचे SI एकक काय आहे. तर चालीचे म्हणजे आपण चालतो, चालण्यासाठी आपल्याला मोशन करावे लागते. मोशन म्हणजे मूवमेंट, आणि मूवमेंट करण्यासाठी आपण काहीतरी एक डिस्टन्स ट्रॅव्हल करत असतो, म्हणजे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावर जातो. तर ते डिस्टन्स आपण किती
गाठलेले आहे किंवा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावर जाण्यासाठी आपल्याला किती अंतर गाठावे लागले ते म्हणजे काय, तर चालीचे SI युनिट. तर बघा, मीटर सेंटीमीटरमध्ये आपण मेजर करू का, नाही. त्यानंतर किलोमीटर किंवा घनमीटर, त्यानंतर आहे मीटर किंवा मिनिटामध्ये किंवा किलोमीटर सेकंदामध्ये. तर बघा, याचे बरोबर उत्तर आहे मीटर बाय सेकंड. तर बघा, किती मीटर आपण किती सेकंदामध्ये चाललो किंवा किलोमीटर आपण किती सेकंदामध्ये चाललो. ओके, तर याचे बरोबर उत्तर आहे मीटर पर सेकंड. त्यानंतर आहे रिकामी जागाची SI एकक न्यूटन आहे. तर न्यूटन कशाचे युनिट आहे बघा, शक्ती, बल, दाब, विरोध. आताच आपण बघितले आहे बलाचे SI एकक न्यूटन आहे. बल म्हणजे काय, तर फोर्स. फोर्सचे SI एकक न्यूटन आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे चे SI एकक ॲम्पियर आहे. ॲम्पियर हे कशाचे SI एकक आहे, तर ॲम्पियरमध्ये आपण काय मेजर करत असतो, करंट मेजर करण्यासाठी ॲम्पियरचा उपयोग होत असतो. तर बघा, विभवांतर, विद्युतचार, करंट की विरोध, तर यामध्ये बरोबर उत्तर आहे करंट. म्हणजेच करंटचे SI युनिट हे ॲम्पियर आहे. याला कॅपिटल Eने सुद्धा आपण डिनोट करत असतो. आणि ॲम्पियर हे ॲमीटरमध्ये मेजर केले जाते. तर ॲम्पियरचे मेजरिंग मीटर हे ॲमीटर आहे. म्हणजेच करंटचे SI एकक ॲम्पियर आहे आणि ॲम्पियर हे ॲमीटरमध्ये मेजर केल्या जातं. त्यानंतर आहे कुलमचे एकक काय आहे. बघा, तर विरोध, विद्युत चार्ज, विद्युत प्रभाव, विभवांतर. तर कुलमचे एकक हे विद्युत चार्ज आहे. विद्युत चार्ज मेजर करण्यासाठी आपण कुलम वापरत असतो. ओके, 1 कुलम अपॉन 1 सेकंड. ओके, त्यानंतर आहे, धन्यवाद मित्रांनो.